जय महाराष्ट्र. सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज या तहसील परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध शिवसेनेच्या वतीनं आम्ही केलेला आहे. सातत्यानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी या जनतेची दिशाभूल करत आहे. गेले 100 दिवस होऊन गेलेले आहेत सरकार स्थापन होऊन. निवडणुकीच्या अगोदर यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणून सांगितलेलं होतं. शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो म्हणून सांगितलेलं होतं. सबके साथ सबका विकास करू म्हणालेले होते. परंतु सद्य परिस्थितीमध्ये यांनी लाडक्या बहिणीला इथं 1500 रुपये दिले, त्यातल्या देखील 5 लाख लाडक्या बहिणींना त्यातून वगळलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. हे सरकार आश्वासनाची पूर्तता करू शकलेलं नाही, भविष्यात करू शकणार नाही. हे सरकार अपयशी सरकार आहे. काल त्यांनी 50 रुपयाने घरगुती गॅसची दरवाढ केलेली आहे आणि ही भेट आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली आहे. एकीकडे 1500 रुपये द्यायचं आणि दाजीचं पाकिट मारायचं, हा धंदा सगळा थांबला पाहिजे. यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत. या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी जे शेतकऱ्यांच्या विषयी वाक्य वापरलेले आहेत, ते म्हणाले की जर शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ केलं तर शेतकरी म्हणे हा पैसा सगळा लग्नामध्ये, लग्न समारंभामध्ये आणि साखरपुड्यामध्ये वापरतात. आपल्या या शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या, बेताल वक्तव्य करणाऱ्या माणिक कोकाटेचा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध आज केलेला आहे. काय अवस्था आहे आज देशाची. आज देशामध्ये एखाद्या समाजाला टार्गेट करायचं, त्याला तणावग्रस्त करायचं, वक्फ बोर्डचं बिल पास करायचं. वक्फ बोर्डचं बिल पास केल्यानं शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास सुटणार नाही, त्यांचं कर्ज फिटणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. आज 25 लाख शेतकऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये 101चं नोटीस देऊन त्यांच्या गळ्याभोवती फास आवळण्याचा प्रयत्न या नालायक सरकारनं केलेला आहे. त्याचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करतोय. 25 लाख शेतकरी म्हणजे ते 25 लाख कुटुंबाचा जर विषय घेतला तर 1.5 कोटी जनता आणि 1.5 कोटी जनता कुटुंब या सरकारनं त्यांच्या गळ्याभोवती फास अडकवलेला आहे. माझं बळीराजाला आव्हान आहे, बळीराजा जागा हो, जागा हो, बळीराजा तू जागा हो. आज 25 लाख कुटुंब म्हणजे 1.5 कोटी लोकसंख्या जर या रस्त्यावर उतरली तर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीला पळ काढावं लागेल, त्यांचं सरकार कोसळेल. परंतु आज जनतेनं जागा होणं गरजेचं आहे, जनतेने रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. अरे पलीकडचा अमेरिकेचा देश बघा, त्या ठिकाणी महागाई वाढली. 6 लाख लोक, तब्बल 50 राज्यातून 1200 ठिकाणी आंदोलनं झाली. मग आमची जनता काय या ठिकाणी गप्प आहे? आमच्या जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. बाबांनो, शिवसैनिक म्हणून मी कळकळीची विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीला जोपर्यंत तुम्ही हकलणार नाही, हद्दपार करणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतोय या माध्यमातून की जनतेने रस्त्यावर उतरावं. भारतीय जनता पार्टी चले जाओ, भारतीय जनता पार्टी चले जाओ घोषणा तुम्हाला द्याव्या लागतील. भारतीय जनता पार्टीला हद्दपार करणं हे एकमेव आपल्याकडे उपाय आहे. हे भारतीय जनता पार्टीवाले मस्तावलेलं सरकार आहे. यांच्या डोक्यामध्ये आता आहे की ब्रह्मदेव आला तरी आम्ही आता 5 वर्ष हलू शकत नाही. अरे ब्रह्मदेव काही करल न करल, परंतु जनतेच्या हातामध्ये आहे. जनता जर उतरली तर निश्चितपणाने या भारतीय जनता पार्टीला देश सोडून पळून जावं लागेल. म्हणून जनतेने रस्त्यावर उतरा असं शिवसैनिक म्हणून कळकळीचा आव्हान या ठिकाणी करतो. गॅस दर वाढ केली तुम्ही, गॅस दर वाढ रद्द झाली पाहिजे. आज आणि 2 दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढतील. काय हो, काय चाललंय? 1 वर्षामध्ये खरं तर आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा तेलाचा दर गेल्या वर्षी 86 रुपये डॉलर, 86 डॉलर होता. अमेरिकन डॉलरच्यामध्ये खरेदी केला जातो क्रूड ऑइल म्हणजे कच्चा माल. 86 रुपये, 86 डॉलरमध्ये तुम्हाला मिळत होता. एका वर्षामध्ये 26 डॉलर कमी झालेला आहे. आज 26 डॉलर कमी झालेला आहे म्हणजे 60 रुपये, 60 डॉलरला तुम्हाला बॅरल मिळतोय. म्हटल्यावर दर कमी झाल्यावर पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत. परंतु पेट्रोल डिझेलचे दर कमी न होता गॅसचा दर वाढवलेला आहे. पेट्रोल डिझेलचा त्यांनी शुल्क 2 रुपये लावलेला आहे, 10 रुपये लावलेला आहे पेट्रोलवर आणि डिझेलवर 13 रुपये. आता कंपनी भरती असं दाखवत आहेत. परंतु 4-8 दिवसामध्ये आपल्या खिशाला कात्री बसणार आहे. त्यामुळे लोकांनी जागा व्हावं.
म्हणून या क्रांतिकारकांच्या भूमीतून पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही आवाज उठवलेला आहे. कारण ही वाळव्याची भूमी नाना पाटलांची भूमी आहे, नागनाथांना नाईकवड्यांची भूमी आहे आणि आज ही ठिणगी या महाराष्ट्रात वाळव्या तालुक्यात आपण टिकलेली आहे. निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये वनवा पेटल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही. जोपर्यंत हे सरकार संपत नाही, हे सरकार आपल्याला घालवायचं आहे, सरकार संपत नाही तोपर्यंत हा अखंड शिवसेनेचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल. आणि एकदा मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की यांनी जातीयवाद केलेला आहे. हे सगळ्या आश्वासनाला यांनी पूर्णविराम दिलेला आहे. आज ज्यांनी जे आश्वासनं दिली त्या आश्वासनामध्ये हे अपयशी ठरलेलं आहे. या अपयशी सरकारला घालवल्याशिवाय आपल्याला सुख नाही भावांनो. गेल्या महिन्यामध्ये या महाराष्ट्रात हे टॅक्स इन्कम टॅक्स भरती झाली. 1200 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये भरती घेतली. परंतु हे 1200 कॅन्डिडेट कुठले आहेत? त्या महाराष्ट्रातल्या फक्त 3 कॅन्डिडेट फक्त तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीमध्ये मिळाले. 1200 मध्ये 3 गेले तर 1197 कुठली भरती केली? मला काही कुणाला वाईट म्हणायचं नाही, पण गुजरातच्याच 1197 लोक तुम्ही सर्व्हिसमध्ये सरकारी गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये घेतली आणि महाराष्ट्राच्या तरुणांना फक्त 3 संधी दिली. 1197 गुजरातच्या आणि इतर राज्यातले घेतले गेले. म्हणजे आमच्या राज्यातल्या सरकारी नोकऱ्या सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना देणार, मग आमच्या पोरांनी करायचं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आता जागे व्हा अशी मी या ठिकाणी कळकळून विनंती करतो. सगळ्यांनी रस्त्यावर उतरा, एकदा भाजप हद्द पार करूया एवढ्याच या माध्यमातून मी सांगतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी घोषणा देतो, सगळ्यांनी आवाज द्यायचा जोरदार. अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? या स्तरवाढ रद्द, या स्तरवाढ रद्द. हे काल वक्तव्य करणाऱ्या माणिक कोकाट्याचा, हे काल वक्तव्य करणाऱ्या माणिक कोकाट्याचा